मालाडमधील हुक्का पार्लरचा काळा कारभार, अझरो एनेक्स लाऊंज बारवर गंभीर आरोप. मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या हुक्का पार्लरविरोधात आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. अझरो एनेक्स लाऊंज बार या उच्चभ्रू लाऊंज बारवर सध्या अनेक गंभीर आरोप होत असून हा प्रकार केवळ एका आस्थापनापुरता मर्यादित नसून संपूर्ण परिसरातील बेकायदेशीर कारभाराकडे बोट दाखवतो. उपलब्ध माहितीनुसार संबंधित आस्थापन कथितरित्या पहाटे रात्रीचे 2:15 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू ठेवले जाते. हे वेळापत्रक परवानगीच्या अटी, मुंबई पोलीस नियम आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या कायद्यांचे उघड उल्लंघन असल्याचे मानले जात आहे. अशा प्रकारच्या उशिरा सुरू राहणाऱ्या कारभारामुळे परिसरातील रहिवाशांना त्रास होण्याबरोबरच मोठ्या अपघाताचा धोका देखील निर्माण होतो. तक्रारदार, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या मते या ठिकाणी फ्लेवर्ड हुक्का देण्यात येतो. तसेच काही प्रकरणांमध्ये डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित केले जाते आणि अल्पवयीनांना प्रवेश दिल्याचेही आरोप समोर येत आहेत. जर हे आरोप खरे ठरले तर हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून कायद्याचा स्पष्ट भंग आहे. यापूर्वी प्री पब्लिकेशन नोटीस देऊन संबंधित आस्थापनाला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र लेखी उत्तर देण्याऐवजी अनोळखी व्यक्तींमार्फत वारंवार फोन कॉल्स आणि व्हॉट्सॲप कॉल्स करून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. हा प्रकार बॅकडोर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे मालाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे प्रकार सुरू असतानाही ठोस कारवाई का होत नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत बदल न झाल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय प्रवर्तन विभागाच्या कारवाईपूर्वीच संबंधित आस्थापनांना माहिती मिळत असल्याचेही आरोप आहेत. जर हे सत्य असेल तर ही बाब अत्यंत गंभीर असून कोणत्या स्तरावरून ही माहिती लीक होत आहे याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी गोरेगाव पूर्व येथील नेस्को परिसरात मोठ्या कार्यक्रमांदरम्यान गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि प्रशासनिक दुर्लक्ष यासंबंधी गंभीर मुद्दे समोर आले होते. त्या घटनांनी सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोक्याचा इशारा दिला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने अधिक सतर्क आणि कठोर भूमिका घेणे आवश्यक आहे. या प्रकरणामुळे संबंधित पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर, विशेषतः संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे का, की काही आस्थापनांना संरक्षण दिले जात आहे, हा मुद्दा आता चर्चेचा विषय बनला आहे. अशा प्रकारचे बेकायदेशीर हुक्का पार्लर केवळ कायद्याचे उल्लंघन करत नाहीत तर नागरिकांच्या सुरक्षेलाही थेट धोका निर्माण करतात. त्यामुळे या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मुंबई फाईट्स बॅकची मागणी आहे की अझरो एनेक्स लाऊंज बार तसेच मालाड परिसरातील सर्व संशयित हुक्का पार्लरवर संयुक्त आणि अचानक कारवाई करण्यात यावी. अल्पवयीनांना प्रवेश देणाऱ्या आणि बेकायदेशीर कारभार करणाऱ्या आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करावेत. तसेच कारवाईपूर्वी माहिती लीक होत असल्याच्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात यावी. आता प्रश्न फक्त इतकाच आहे, प्रशासन या गंभीर आरोपांवर किती तत्परतेने आणि निष्पक्षपणे कारवाई करते. ही बातमी प्राप्त तक्रारी, उपलब्ध माहिती आणि सुरू असलेल्या तपासाच्या आधारे तयार करण्यात आली असून संबंधित प्राधिकरणांकडून अधिकृत प्रतिसाद अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई फाईट्स बॅक, मुंबई.